नमस्कार. बँका, फायनान्सवाले नागरिकांना वेळेत जर हप्ते वसूल झाले नाही, तर नागरिकांना प्रचंड त्रास होतो आणि खाजगी सावकारकी प्रमाणे त्यांना वारंवार फोन, दमदाटी म्हणा, अशा प्रकारचा जर त्रास होत असेल, तर याच्यावर आपला कायदेशीर काय सल्ला आहे? यात आता विषय कसा आहे, आपला सावकार आपण पहिल्यांदा ओळखला पाहिजे आणि सावकार जर आपण आपला नाही ओळखला, तर त्यात त्याचा मोठा तोटा होतो आणि ॲग्रीमेंट करताना सर्व तुम्हाला ॲग्रीमेंट इंग्लिशमधून देतात. मराठीमधले एक ॲग्रीमेंट असते आणि इंग्लिशमधले एक ॲग्रीमेंट असते. तर ते इंग्लिशमधलं ॲग्रीमेंट कोर्टामध्ये सादर केलं जातं आणि मराठीतलं ॲग्रीमेंट तुमची कुठेतरी पोहोचत म्हणून रद्दीला घातलं जातं. तर याच्यासाठी आपण ज्यावेळेस ॲग्रीमेंट करत असताना ॲग्रीमेंटमध्ये दिलेलं असते की द सा शेकडा दरसाल दसा दशे शेकडा दरसाल शेकडा असं लिहिलेलं असते त्या ठिकाणी. त्या ठिकाणचा उल्लेख होत असताना तुम्ही जर समजा एखाद्या बँकेचं किंवा एखाद्या पतसंस्थेचं किंवा एखाद्या फायनान्सचं जर कर्ज घेतलं असेल, तर 1,00,000 रुपये कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला ते वार्षिक फेडायचं असते. वार्षिक व्याजदराने कर्ज दिलेलं असते आणि त्यानंतर कालांतराने असं असते की त्या कर्जाला एक विमा संरक्षण उतरायचं असते बँकेनं, पतसंस्थेनं. तो विमा संरक्षण कोणी उतरत नाही. कर्जदार हा अडचणीत आलेला असतो. त्याला कोणाला शिफारशीनं कर्ज मिळालेलं असते. तो भरमसाठ कागदावर, कोऱ्या कागदावर सह्या करतो. बँका कोरी चेक घेतात, त्या सह्या करतात, पुन्हा ते 138 करतात. हे बेकायदेशीर चाललेलं सगळं रूट आहे. आणि याला सगळ्यांचा साव म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्हाला आता एक गोष्ट म्हणजे हे सगळ्या बँका, पतसंस्था आणि जो फायनान्स कंपन्या आहेत, ह्या सगळ्या आमदार आणि खासदारच्या आहेत. आणि यांच्याविरुद्ध आवाज उठवायला असं कोणी तयार होत नाही आणि यांच्याविरुद्ध आवाज उठवायला आणि कारवाई करण्यासाठी जे अधिकारी आहेत ते गोरगरिबांची मुलं असतात. जर एखाद्या अधिकाऱ्याने त्या बँकेविरोधात पेन चालवला तर त्यांना कारवाई होते. तो गले शहाणा झाला का, तुला मोठा झाला का, असं करून त्याला दमदाटी होते. त्यानंतर भरडला जातो. हा सर्वसामान्य माणूस भरडला जातो आणि सर्वसामान्य माणसाच्यावर जप्ती आणि कारवाई बेकायदेशीरपणे केली जाते. त्याला कुठल्याही न्यायालयाची परवानगी नसते. सरकार न्यायालयाची परवानगी नसते जप्तीची किंवा दिवाणी फौजदारी न्यायालयाची परवानगी नसतीये. म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणी या न्यायालयाची परवानगी नसताना वसुली अधिकारी जो सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आहे त्याच्याकडे ते अर्ज दाखल करतात वसुली दाखल्यासाठी. तो कोणतीही कागदपत्र बघत नाही. तिथं हायकोर्टाचे सायंटिशन सुद्धा तो बघत नाहीये आणि तिथं तुम्ही किती जरी तुमच्या बाजूने खरं म्हणणं मांडलं तरी तो तिथं त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे वसुली दाखला त्या संस्थेला देतो. तसाच एक आम्ही कृष्णा सहकारी बँकेचा कायदा वसुली दाखला रद्द करून तो अर्ज केलेला निकाली काढण्यात आला. बेकायदेशीर अर्ज दाखल केला असं सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या सहकारी संस्थेच्या रंजना भारती म्हणून ज्या अध्यक्ष होत्या त्या दारच्या म्हणजे त्या वसुली अधिकारी दाखला देणार त्या होत्या आणि त्यांनी तो बँकेचा अर्ज फेटाळून लावला. त्याची कागदपत्र सुद्धा आमच्याकडे आहेत. अर्ज केल्यानंतर 6% व्याजदराने त्यांना शेतकऱ्याला लोन दिलं होतं आणि ते लोन दिलं होतं ग्रीन हाऊस म्हणजे फॉलिंग हाऊस. त्यात फुलं लावायची, फुलं शेती करायची आणि ती फुलं शेती परदेशात जाणार, त्यातून त्याला तो पैसा मिळणार. असं असताना त्या ठिकाणी त्याला तो शेतीचा तो निर्यात बंदी बंद केली. शासनानं फुलाची निर्यात बंदी बंद केली आणि आयात बंदी चालू केली. आयात बंदी उठवली आणि आयात चालू केली आपल्या देशात. चीनमधून आपल्याला वेलवेटची फुलं आली आणि परत ह्याच्यात अदर इंडियामधून दुसऱ्या अदर देशातून इंडियामध्ये की आपल्याला हे आलं की फुलं वेलवेटची वगैरे आली. आपल्यात फुलं असताना बाहेर जाण्याची ऐवजी गरज असताना ते आयात केली. म्हणजे असे जर आयात केल्यामुळे शेतकऱ्यांचं किंवा कर्जदारांचं नुकसान होत असतं आणि ते कर्जदारांचं नुकसान झाल्यामुळं त्यांना ते कर्ज फेडता आलेलं नाही. ही कर्जाची जबाबदारी सरकारवर जात असते आणि सरकारनं त्यांना नुकसान भरपाई देणं गरजेचं असतंय. पण तसं दिलेलं नाहीये. त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला 18% व्याजदर लावला. 6% व्याजदर रिटर्न कर्ज एक ओटीएस म्हणून सिस्टीम असते. तसं अदानी, रिलायन्स आपलं एसआरचं नायरा झालं बघा, त्याचं सुद्धा कर्जमाफी झाली. अशा लोकांना कर्जमाफी होती. मग सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य कर्जदाराला छोट्यासारख्या कर्जदार माफी का होत नाहीये? पश्चिम महाराष्ट्रात असून द्या, कुठेही महाराष्ट्रात असू द्या, कुठल्याही कर्जदाराने आत्महत्या करू नका. त्यांनी मला संपर्क करा आणि आपण त्या ठिकाणी अशी त्यांना लढाई देऊ आणि न्यायालयीन लढा करू. फायनान्सवाल्याला वाहन ओढून नेण्याचा कोणताही अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. वाहन ओढून न्यायचं असेल तर त्यांनी आपल्याला ज्या तालुक्यात आपण राहतो तिथं पहिला त्यांनी आपल्या विरुद्ध दावा दाखल करायचा. त्यांनी आमच्या माणसाचे पैसे भरले नाहीत. समजा उदाहरणार्थ गणेश विदरनं जर एखाद्या फायनान्सचं कर्ज घेतलं असेल आणि गणेश विदरनं जर कर्ज फेडलं नसेल तर त्या गणेश विदर विरोधात त्यांनी पहिल्यांदा दिवाणी मॅटर दाखल करायचं आहे. दिवाणीमधून कोर्टातून मला नोटीस येणार. नोटीस आल्यानंतर मी त्या नोटीसला उत्तर देणार. मी का कर्ज फेडू शकलो नाही हे सांगणार. ते योग्य असेल तर कोर्ट हुकुमनामा होणार. त्यानंतर जर कोर्ट हुकुमनामा माझ्या विरोधात झाला तर ते वाहन जाणार. त्यात मला काही सजा लागू शकते किंवा निर्दोष सुटू शकतो. तो कोर्टाचा हुकुमनामा राहील ना त्यावेळेस. तुम्ही जबरदस्ती गुंड पद्धत शेतकऱ्यांच्या दारात
जबरदस्ती वसुली अधिकारी वाटवता. काय करे असं कुठल्याही कायद्यात कुठल्याही तरतूद लिहिले की जबाबदारीनं वसुली करता येत नाहीये. 11 ते 5 हा वेळेतच वसुली अधिकारी तिथे गेला पाहिजे. जात असताना त्यानं तिथल्या गावचा पोलीस पाटील सरपंच संघ नेला पाहिजे, वसुलीसाठी केलं पाहिजे. वसुली नियमाप्रमाणे जर नाही झाली तर त्याच्या विरुद्ध आपल्याला फौजदारी दाखल करता येते वसुली अधिकाऱ्यावर बेकायदेशीर वसुली केली म्हणून. जर वसुली अधिकारी जर बेकायदेशीर वागत असेल त्याच्यावर फौजदारी दाखल करणे बंधनकारक आहे. जर एखादा जामीनदार जर एखाद्या कर्जदाराला जामीन झाला, आता आमच्या गावातल्या एका कर्जदाराला सचिन साळुंखे म्हणून कर्जदार आहेत, त्यांच्या एका कर्जाला 2 पत्रकार जामीनदार पगारदार जामीनदार झाले आणि त्यांची पगार अटी मिळून लावली आणि पगारातून वसूल केला. आणि पगारातून कर्ज वसूल करताना असा कोणताही बँकेचा करारपत्र झाला नव्हता की आम्ही या कर्जातून एवढे हप्ते वसूल करू. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सहकार आयुक्ताकडे गेलो. सहकार आयुक्तांनी त्यांच्या वसुलीचा दाखला रद्द करून 15% व्याजदराने परत पैसे त्या बँकेकडून आम्ही घेतले. आता त्या बँकेचं नाव सांगणं बदनामी करणं हे चुकीचं होईल, पण मी नाव सांगत नाहीये. तुम्हाला समक्ष कागदपत्र दाखवू शकतो समोर आला तर. त्या बँकेने 15% व्याजाने पैसे रिटर्न घेतले आणि मानसिक हरेसपोटी आम्ही त्या बँकेने 50,000 रुपये दोघांची वसूल केले, वकील फी सुद्धा वसूल केली. असं त्या पतसंस्थेची आम्ही कारणातून लढतोय आणि राज्यभर पूर्ण आम्ही लढत असते. जसं आमच्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत रघुनाथदादा पाटील, ते सुद्धा सांगतात कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे. तुम्ही सगळ्यांनी सुटसुटीत होणं आणि सुटसुटीत काम करणं आणि कर्जदारासाठी कुठल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं मी सगळ्यांना सांगतो. आता ह्याच कर्जावर एक मुद्दा निघाला. फायनान्सकडे आणि पतसंस्था आणि खाजगी बँकेकडे लोक का जातात, तर ह्या सगळ्या खाजगी आमदार खासदारांच्या बँका आहेत. आणि मुद्रा योजना मोदी साहेबांनी आणली. मुद्रा योजनेचं आजपर्यंत कोणालाही कर्ज सुशिक्षित बेकार मुलाला मिळालेलं नाहीये. जर मुद्रा योजना लोन घ्यायचं असेल तर जो सुशिक्षित मुलगा बेकार आहे त्याला जर धंद्या करायसाठी लोन घ्यायचं असेल तर बँक म्हणते तुझं आमच्याकडे अकाउंट नाही आहे, पहिलं नाही. अरे आमचं अकाउंट आमच्याकडे जर पैसे असतील तुझ्या बँकेत कर्ज मागायची आम्हाला गरज काय? वयाची 18 वर्ष झाली, आम्ही शाळा शिकून सुशिक्षित बेकार राहिलो. मग करणार काय? सरकारची जबाबदारी आहे आम्हाला लोन देणं. लोन दिलं तर आम्ही लोन फेडून देशाची प्रॉपर्टी वाढवू ना. अन्यथा चोऱ्या करण्याशिवाय बेरोजगार मुलांना परिस्थिती राहणार नाही. उद्या दरोडेखोर होतील. आज शेतकऱ्यांच्या मुलांना कोण मुलगी देईना, अवस्था बेकार होत चालली आहे. कारण याची परिस्थिती अशी आली की इकॉनॉमी खाली घसरायला लागलाय. जोपर्यंत शेतकरी मुलांना हातात पैसा येणार नाही, शेतकऱ्यांच्या मुलांना 2 रुपये व्यवसायिक कर्ज मिळणार नाही. शिक्षण आज मोठमोठ्या लोकांना कारखान्याची कर्ज माफ होतात, पण छोट्या उद्योगधंद्याचे कर्ज माफ का होत नाही? छोट्या उद्योगांना कर्ज का दिलं जात नाही? तर नॅशनल बँकेतनं कर्ज नाही द्यायचं. आणि जर एखादा कार्यकर्ता जर एखाद्या ज्याला काय मी तुमच्या वार्डाला कार्यकर्ता आणि आम्ही सांगेल त्याला मतदान करतो आम्हाला कर्ज मिळेल, मग तो काय करतो की सांगतो की आमदार मला आमदारकडे जातो, या बँकेत कर्ज मिळेल ना. मग ते सांगतो ह्या खाजगी बँकेत जा, तिथे तुला कर्ज देतो. म्हणजे खाजगी सावकारी कशी ह्यांचे पैसे खाजगी पतसंस्थेत, यांचं ऑडिट कधी नाही, यांचे कधी साडेमती नाही. ह्यांनी चोर विरोधातला आमदार आणि सत्तेतला आमदार दोघं मावस भाऊ सख्खे आहेत. लुटून खाऊ आपण दोघं मिळून, भांडू आपण दोघं मिळून. पण सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य माणसाला की हे दोघं काय करतात कधीही माहित नसते. असं कोणाला वाटत असेल की आमदार विरोधात, हे आमदार भेटत नाहीत. सगळे आमदार भेटतात, सगळे एक हॉटेलवर फंक्शनला असतात, जेवतात, खातात, बसतात. इलेक्शन आलं का तेवढे 10 दिवस भांडतात, 10 दिवसांनंतर एकत्रित येतात. तू तिकडे कमवले, मला इकडे कमवू दे. पण या सुशिक्षित बेकार मुलांना माझं एकच सांगणं आहे, तुम्हाला कोणतीही अडचणी कोणत्याही कायद्याविषयी सल्ल्याविषयी मला मोफत मार्गदर्शन मी करीन. आणि मोफत मला बिझनेस कसा करावा, कुठल्या बिझनेससाठी कुठलं लोन काढावं, आपला सावकार कसा ओळखावा, याच्यासाठी मी 100% आपणास मदत करीन. याच्यासाठी मी आपल्याला कधीही बोलवा, माझा नंबर स्क्रीनवर दिसत आहे आपल्याला, तो आपण कधी या ठिकाणी बोलवा, मला या ठिकाणी मी आपणास सहकार्य चांगलं करीन.